नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई. ऐको देवा. अगं ते मासिक कशाला चालत बसलीयस? ऐको. कॅश तू पण ना. काय ग, खूप दुखत असेल ना? खूप त्रास होत असेल ना तुला? अरे खूप दुखतंय, खूप कळा येत आहेत रे. सावकाश सावकाश, अजिबात हात हलवू नकोस. हे बघ, मी आत्ताच आपल्या फॅमिली डॉक्टरला फोन केला होता आणि साधारण तुला कुठे लागलंय, कसं लागलंय ते सगळं त्याला मी फोनवर सांगितलंय आणि त्यांनी मला या पेन किलर्स दिल्यात, तर त्या घे, तुला खरंच खूप बरं वाटेल. अरे विघ्नेश, मी काय म्हणते, एवढं काही करायची गरज नाहीये. कसं आहे ना, मी माझ्या डॉक्टरांकडनं गोळ्या घेतलेल्या आहेत, त्याने मला आराम पडेल. सो थँक्स. हे बघ मला सावकाश, मला काय वाटतं, आपला आपल्या फॅमिली डॉक्टरवर जास्त विश्वास आहे, हो की नाही? तू उगाच कुठल्या तरी डॉक्टरला फोन करून त्याच्याकडनं घेतलेली औषधं घेण्यापेक्षा हे घे ना, खरंच तुला लवकर बरं वाटेल. अरे विघ्नेश, तुला मी सांगितलं ना की मी त्या गोळ्या घेणार नाही म्हणून, मग का फोर्स करतोयस तू मला? कॅश, हे बघ, तुझा हा हट्टी स्वभाव, ही चिडचिड, हे खोटं नाटं वागणं, हे सगळं मी खूप पूर्वीपासून सहन करत आलोय. आणि आता तर आपल्या घरातली माणसंही म्हणायला लागली आहेत की विघ्नेश म्हणजे कॅशच्या हातातलं बाहुलं बनलाय म्हणून. हे जे सगळं तुझं हात दुखण्याचं नाटक चाललंय ना, हे सगळं खोटं आहे, हे आता मला पूर्णपणे कळून चुकलं. त्यामुळे हा गळ्यातला पट्टा, ही स्लिंग, हे असं हात दुखण्याचं नाटक करणं, हे आता सगळं ताबडतोब बंद कर. नाहीतर मी बाहेर जाऊन सगळ्यांना सांगेन की कॅश हे सगळं खोटं खोटं नाटक करतेय म्हणून. अच्छा, तर तुला कळलंय तर हे सगळं नाटक आहे? हो. व्हेरी गुड. मग आता पुढे काय? जाऊन सांगणार आहे सगळ्यांना की माझी बायको नाटक करते ते? सांग. तुझ्या त्या गॉड मदर गायत्रीला पण सांग. जा जा जा, सांग ना. बाहेर जाऊन सगळ्यांना सांग की माझी बायको नाटक करत होती म्हणून. माईक आणून देऊ तुला? मग सगळ्यांना ओरडून सांग, माझी बायको नाटक करत होती. जा, सांगतोयस ना, थांबलायस कशाला? जा ना, जा. ठीक आहे, तुला जर का एवढीच हौस असेल ना हे सगळं नाटक कंटिन्यू करण्याची, तर मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन सगळ्यांना सांगतो. काय झालं? नाही जमलं ना? माहितीच होतं मला. काही हरकत नाही. आता मी सांगते ना ते ऐक.
दाखवलीस का तू आम्हाला? हो, एक बघू मिनिट. बघू हे बघू. बघा. याच्यात त्या सगळ्या माणसांची यादी आहे ज्यांना आपल्या कंपनीकडनं आपल्याला गिफ्ट द्यायचे. अरे याच्यात गोपाळ काकांचं नाव नाहीये. त्यांना कसं विसरला तुम्ही? हा, यांनी केलेली. अरे मी जेव्हा बिझनेस सुरू केला ना तेव्हापासून ते माझ्या बरोबर आहेत. त्यांना विसरू नका आणि त्यांना काहीतरी वेगळं गिफ्ट द्या. चांगलं कळलं ना? कळलं? ते लिही आधी, नाव लिही त्याचं. आबा, काय रे? मला मला जरा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. सांग ना. ऍक्च्युली काय झालंय आता, कॅशला जो काही रिक्षाचा धक्का वगैरे लागला तर त्या संदर्भात मी आता आपल्या डॉक्टर पटवर्धनांशी फोनवर बोललो. तर डॉक्टर मला असं म्हणाले की तिच्या हाताला जर थोडासाच मुकामार वगैरे लागला असेल तर एवढं बँडेज वगैरे बांधायचं, ती स्लिंग अडकवण्याचं काहीच कारण नाहीये. आणि म्हणजे तसं तिला काही फार लागलेलंही नाहीये तेवढं. तर त्यामुळे कॅश पण मला असं म्हणाली की घरात एवढी सगळी दिवाळीची धामधूम चालू आहे, सगळी तयारी चालू आहे आणि नेमकी सगळी कामं अभिलाषा वहिनीला आणि मीराला करायला लागतायत. तर म्हणून तिचंच असं म्हणणं आहे की जर ती बाहेर आली आणि बँडेज सोडून सगळी कामं करायला लागली तर मी बोलवू का तिला जरा? चला, चांगली गोष्ट आहे. हा. कॅश कॅश बाहेर येतेस ना? काय ग, बरी आहेस ना? खूप दुखत नाहीये ना? थोडस दुखतंय पण ठीक आहे. अरे वा, वेळेपेक्षा आधीच निघालं बँडेज. छान. हो सासूबाई, कसं आहे ना, सणासुदीच्या दिवशी हात घेऊन बसणं मला बरोबर वाटलं नाही. अभिलाषा वहिनी आणि मीरा दोघी जणी कामं करतील हे योग्य नाही ना, म्हणून मी ते प्लास्टर काढून टाकला. हे बघा ना, आता हात पण तसा व्यवस्थितच आहे. हो खरं आहे, आता एवढी कामं पडली तुमची पण मदत होईल. चला, म्हणजे ह्या दिवाळीला कॅशच्या हातचा फराळ खायला मिळणार. वा. काय बा? सासूबाई, तुम्ही मला गिफ्ट देणार होता ना, ते इम्पोर्टेड मेकअप किट, ते मिळेल ना आता मला? अरे हो, देते ना, आत्ता आणून देते. हा, मीरा, हे जरा काशीला देतेस का? थँक्यू सासूबाई. काय झालं ग? हे काय सासूबाई, ह्यात तर फक्त काजळाच्या डब्या आहेत.
हेच तुझ्यासाठी योग्य गिफ्ट आहे असं मला वाटलं, म्हणून खास तुझ्यासाठी दिलंय. तुझं या घरात परत येणं हे फक्त एक नाटक होतं. सगळ्यांची माफी मागणं आणि या घराची खूप काळजी आहे असं दाखवणं हेही एक नाटकच होतं. भले तू तोंडाने खूप गप्पा मारत असशील की या घराच्या भल्याचाच मी विचार करते, पण मन मात्र तुझं अजून एक काळं आहे या तुझ्या हातातल्या काजळासारखं. म्हणून तुला तुझी जागा दाखवण्यासाठी माझ्याकडून हे काजळ तुला सप्रेम भेट. हे चेहऱ्याला लावायची लाज वाटत असेल तर डोळ्यात नक्कीच घाल, म्हणजे यापुढे तरी तुला सगळं स्वच्छ दिसेल आणि आपल्या ढोंगीपणाला या घरात अजिबात स्थान नाही हेही तुझ्या लक्षात येईल. मीरा, आज दिवाळीचा हा पहिला दिवा देवापुढे ठेव, म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली असं समजूया. आई, मानाची ही पहिली पणती तुम्ही बाप्पासमोर ठेवावी ही माझी इच्छा आहे. मीरा, माझी अशी इच्छा आहे की ही पणती तू देवापुढे ठेवावीस. ठेव बरं. आई, तुमचा हा पहिला दिवाळ सण आहे. ह्या घरातली तुमची पहिली दिवाळी. तुम्हीच पणती ठेवा ना प्लीज. तुझी पहिलीच दिवाळी आहे आणि मी तुझी सासू आहे. वयानी आणि अधिकारांनी तुझ्यापेक्षा मोठी आहे, तेव्हा मी सांगते की हा दिवा तू देवापुढे ठेवायचास. ठेव बरं. आई, एक सुचवू? तुमची आणि माझीही इच्छा जर एकाच वेळी पूर्ण करायची असेल तर आपण दोघी मिळून ही पणती बाप्पासमोर ठेवूया. तू म्हणतेस तसं. चल घे. आई, हं? लग्न होऊन या घरात आले ना तेव्हापासून माझी एकच इच्छा आहे, आपली नात्यांची ज्योत अशीच तेवत राहावी कायम. मीरा, तू आतापर्यंत जशी साथ दिलीस मला तशीच पुढेही देत राहिलीस तर यात काहीच अशक्य नाहीये. आई, कॅश कॅश, अगं चल उठ, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, नरक चतुर्दशी, पहिली अंघोळ आणि तू झोपली आहेस. घ्या, इथे ना तुमच्यामुळे आता आम्हाला आरशात बघायची सुद्धा सोय उरली नाहीये. तू उठतीयस का नाही? चल उठ बरं पटपट. उठते दे. अगं लाथा काय मारतेस? चल उठ पटकन. कॅश, तू येतेस का मी जाऊ बाहेर तसाच? कॅश. काय रे? कॅश उठ, कॅश उठ, कॅश उठ. माहितीये मला दिवाळी आहे ती. तुमची दिवाळी, माझी कसली दिवाळी? बघितलं ना त्या गायत्रीने माझी काय दशा करून ठेवली आहे ती. कॅश, निदान आजच्या दिवशी तरी थोडा समजूतदारपणा दाखव ना. तुला सणवार काहीच नाहीये का ग? विघ्नेश प्लीज सकाळी सकाळी परत चालू करू नकोस. त्या गायत्रीजीने काय केलं होतं माझ्या बरोबर पाहिलं ना तू. जा तुझ्या त्या गॉड मदर गायत्री बरोबर करंज्या लाडू खायला, दिवाळी साजरी करायला. माझी दिवाळी तर तिने काळी केली आहे. नाही त्या गायत्रीच्या तोंडावर मी काजळ फासलं ना तर नावाची कॅश नाही. मी नंतर येतो. नाही, माझं झालंच आहे. या ना तुम्ही.
सगळे तयार झालेत का? हो, फक्त काशीची तयारी बाकी आहे. हो. मी बघून येतो. मिस्टर रत्नपारखी, तुम्ही मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात तर चालेल. अरे हो, मी विसरलोच. आय एम सॉरी. हॅपी दिवाळी. शुभेच्छा. शुभेच्छा. पती पत्नी म्हणून आपली ही पहिली दिवाळी आहे, तेव्हा मी एक छोटस गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. गिफ्ट? एक मिनिट हा. शुभ दीपावली. याची काय गरज होती? मी पण तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलंय. तर मी तुम्हाला गिफ्ट दिलं म्हटलं, तुम्ही मला गिफ्ट दिलंच पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या शुभेच्छाच माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. नाही नाही नाही, तसं नाही. मी खरंच तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. मी आणतो. खूप सुंदर आहे. पण कशासाठी हे सगळं? गायत्रीजी, हा हार मी आमच्या लग्नाच्या पहिल्या पाडव्याला शांतीला दिला होता. आमच्या त्यावेळच्या नात्याची सुरुवात म्हणून आज तोच हार मी तुम्हाला देतोय. खर तर या वर्षीची दिवाळी मी माझ्या कुटुंबाबरोबर एकत्र साजरी करेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तुम्ही या घरात आलात आणि सगळी परिस्थितीच बदलून गेली. त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेसे. मिस्टर रत्नपारखी, माझ्यामुळे जर घरात सगळेजण एकत्र राहतायत असं वाटतंय तुम्हाला आणि त्याबद्दल तुम्ही मला जर थँक्स म्हणत असाल तर मग या गिफ्ट बद्दल पण मी तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे, नाही का? हा जो हार आहे ना, तो माझ्यासाठी फक्त दागिना नाहीये. तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे आणि या विश्वासाची जबाबदारी मी नक्की पेलायचा प्रयत्न करेन शेवटपर्यंत.